हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मी ओळखा. एकदा का मी निर्माण झाला की मी हा नेहमीच सर्वोच्च असतो. मी सर्वात खालच्या जाग्यावर आहे असे जरी तो सांगतो तरीही तोच सर्वोच्च असतो. कोणी जर म्हणाले की मी काय आहो, आपल्यासमोर मी फारच लहान आहे, आपण कोठे मी कोठे, ही बोलण्याची पद्धत आहे. हा मतलबी विनय असतो. येथे तो मी काही स्वतःला कमी लेखत नसतो. तुमच्यासारखाच किंबहुना जरा जास्तच आहे असेच तो सुचवत असतो. दुसऱ्याला मान देत स्वतःलाही मान घेण्याची ही पद्धत आहे. एखादा सांगतो की मी तुमचा सेवक, बंदा, गुलाम आहे. येथेही तोच सर्वोच्च असतो, कारण त्याचे ते समर्पण नसते. पुढे भविष्यात हाच ती गुलामी झुगारून द्यायला मोकळा असतो. स्वतःला सेवक म्हणताना त्याने स्वतःची स्वतंत्र ओळख तशीच शाबूत ठेवलेली असते. लाओत्से सांगतो की या मीला ओळखा. हा मी आपल्याला त्रासदायक आहे. इतरांनी आपल्याला दिलेल्या प्रतिष्ठेमधून तो आपल्यात जन्म घेतो आणि मग आपण मरेपर्यंत आपल्यातून तो जाता जात नाही. मरतानाही आपल्याला त्याची ती प्रतिष्ठा संचित भोगरूपाने चिकटवून ठेवतो. पुनर्जन्म घेऊन आपण ती जन्मोजन्मी सांभाळत राहतो. तो आपल्याला इतरांनी दिलेली किंमत आपल्यात पकडून ठेवतो. तो आपल्याबद्दलचे इतरांचे मत आपल्यात प्रतिष्ठित करतो. तो आपल्याला नको आहे. हा मी म्हणजे काही एखादी वस्तू नसते की आपण ती उचलून फेकून देऊ शकतो. त्यामुळे या मीचा नाश निराळ्या युक्तीने करावा लागतो. यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे मीला ओळखणे हा आहे. जर आपण दारू पिणे फार फार वाईट असते असे ओळखले की मग आपण जन्मात कधीही दारू पित नाही. जर आपण ओळखले की विषामुळे आपला मृत्यू होतो तर आपण कधीही विष घरात ठेवून घेणार नाही. याचप्रमाणे मीला ओळखावे. त्यायोगे आपण मीपासून दूर राहतो. त्याला आपण कधीही आपल्यात थारा देत नाही. कोणी आपली स्तुती केली, आपला सत्कार केला की आपण तो तेथेच त्या समारंभातच विसरून यावे. ती स्तुती हा त्या करणाऱ्याचा विचार आहे. त्याचा आपण आपल्यावर पगडा पाडून घेऊ नये. त्याच क्षणी स्वतःला समजवावे की हा आत्ता आपली स्तुती करणारा उद्या आपली निंदा करायला मोकळा आहे. स्तुतीप्रमाणेच निंदा करणे हे त्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु जर आत्ता मी त्याची स्तुती येथेच ठेवून गेलो तर मात्र उद्या तो आपली निंदा करू शकणार नाही. तो सत्कार तेथेच ठेवावा, त्याची उपेक्षा करावी, त्याला मुळीच महत्त्व देऊ नये. त्या स्तुतीला, सत्काराला मुळातच मूल्य न देणे, यांची उपेक्षा करणे, त्यांचा संचय न करणे हाच त्यांना गमावण्याची भीती नष्ट करण्याचा उत्तम उपाय आहे. ताओ उदित करा. लाओत्से पुढे सांगतो की म्हणून जो अंतरात्म्याप्रमाणेच स्वतःची किंमत ओळखतो त्याच्या हातात जगाचे शासन द्यायला हरकत नाही, आणि जो स्वतःप्रमाणेच जगावर प्रेम करतो त्याच्या हातात जगाची सुरक्षितता सोपवली जाऊ शकते. मी ही भावना आपल्याला जगतापासून निराळे करते. मी जन्माला येईपर्यंत आपल्याला आपण म्हणून कोणी वेगळे आहोत, आपल्याला इतरांपेक्षा निराळे व्यक्तिमत्व आहे याची जाणीव नसते. कोणी आपल्याला हुशार असे म्हणाले की आपण लगेच इतरांना आपल्यापेक्षा कमी हुशार, बुद्धू म्हणून ओळखू लागतो. यामुळे आपण स्वतःला वेगळे व्यक्तिमत्व निर्माण करून घेतो. वर्गात आपल्याला प्रश्नांची उत्तरे इतरांपेक्षा जास्त चांगली देता आली, आपल्याला परीक्षेत इतरांपेक्षा जास्त गुण मिळाले की आपले सवंगडी आपल्याकडे निराळ्या नजरेने पाहू लागतात. मग कोणी आदराने पाहिल, कोणी मत्सराने पाहिल. घरीदारी आपले कौतुक होते. आपल्यात मी म्हणून काही निराळे व्यक्तिमत्व निर्माण होते. या विरुद्धही होऊ शकते. वर्गात आपल्याला प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, आपल्याला परीक्षेत यश मिळाले नाही, तरीही आपल्याला मी ही भावना एक मंदबुद्धीचा म्हणून निर्माण होते. येथे सांगायचा मुद्दा असा आहे की हा मी लहानपणापासूनच आपल्यात निर्माण होतो आणि पुढे आयुष्यभर आपल्यात जोपासला जातो. तो आपल्या जीवनावर प्रभाव पाडतो आणि त्याप्रमाणे आपले व्यक्तिमत्व घडवतो.
अनेक वेळेला लहानपणीचा हुशार व्यवहारी जगात बुद्धू ठरतो आणि लहानपणीचा बुद्धू व्यवहारी जगात हुशार ठरतो. हुशार किंवा बुद्धू म्हणून निर्माण झालेला न्यूनगंड जीवन बदलण्याला कारण होतो. जसा मी निर्माण होत जातो तसा अर्थातच तो नष्ट होण्याची भीती ग्रासते. यासाठी त्याची जशी उपेक्षा करायची आहे तसेच त्याच्या मुळाशी पोहोचून त्याला समजून घ्यायचे आहे. आपल्यात मूलतः मी नसतो, तो नंतर तयार होतो. मग आपण मूलतः कसे असतो याचा शोध घ्यायचा. त्यावेळी असे लक्षात येईल की आपण आजूबाजूच्याच जीवनाचे एक घटक आहोत. आपण चार चौघांसारखेच एक सामान्य आहोत. समुद्राच्या पाण्याची लाट तयार होते आणि किनाऱ्यावर येऊन थडकते आणि पुन्हा समुद्रातच विरून जाते. लाट हे तिचे स्वरूप अल्प काळापुरते तात्पुरते असते. समुद्रातून निर्माण झालेली लाट अल्पावधीतच पुन्हा समुद्र होते. याचप्रमाणे ज्ञानाने हे जाणून घ्यायचे आहे की मूलतः येथे विश्व आणि त्यातील तमाम वस्तू जगत ताओमधून निर्माण झालेले आहे. विश्व आणि त्यातील वस्तू जगताचे हे अस्तित्व त्या लाटेप्रमाणे अल्पकालापुरतेच आहे. ते पुन्हा त्या ताओत विलीन होऊन ताओ होणार आहे. हे ताओ तत्व जाणायचे आहे आणि त्यावरून आपले मी व्यक्तिमत्व जाणून घ्यायचे आहे. हरि ओम.